नमस्कार स्टुडंट, आज आपण स्टार्ट करणार आहोत प्रॉब्लेम सेट 5. ओके, कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा जो प्रॉब्लेम सेट 5 आहे तो आज आपण काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत. तर पहा, काही वेळ न वेस्ट करता आपण काय करणार, आपला जो प्रॉब्लेम सेट आहे त्याला आपण काय करणार, स्टार्ट करणार आहोत. तर चेक करा, आपल्याला दिला स्टुडंट की आपल्याला काय दिलंय, आपल्याला दिलंय की इथे sec AB is parallel to y axis. ओके, तर मी इथं काय करतो, ड्रॉ करतो. सपोज आता मी एक एक्सिस घेतला, इथं हा x झाला आणि y एक्सिस. ओके, तर काय म्हटलं आपल्याला, चेक करा, sec AB is parallel to y axis. ओके, AB जे आहे पॅरलल आहे y एक्सिसला. कुणाला पॅरलल आहे? y एक्सिसला. कुठे आहे ते आपण पाहू. ठीक आहे, इथं a चे कोऑर्डिनेट झाले आणि इथं b चे. एक्झॅक्ट माहित नाही आपल्याला की इंटरसेक्ट झाली आहे की नाही झाली. ओके, तर त्यानंतर आपल्याला म्हटलंय, ओके, त्यानंतर म्हटलंय द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए चे कोऑर्डिनेट आपल्याला दिले 1 and 3. चेक करा, ए चे कोऑर्डिनेट काय दिले आपल्याला, 1 and 3. देन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. आता मला एक सांगा, इथचा चेक करा, हे ए आणि बी हे पॅरलल आहे y एक्सिसला. मी जरी याला एक्सटेंड केली, मी काय केली, एक्सटेंड जरी केली, इंटरसेक्ट, म्हणजेच बी चे जरी कोऑर्डिनेट घेतले, मी कशाचे, बी चे कोऑर्डिनेट घेतले, तरी बी चा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो किती राहणार आहे, 1च राहणार आहे. किती राहणार आहे, 1. आणि y चा आपल्याला माहित नाही. पण आता आपल्याला चेक करा, आपण त्या x चा जो कोऑर्डिनेट 1 आहे त्यावरून आपण आन्सर काढू शकतो. तर ऑप्शन मध्ये पहा, पहिला जो कोऑर्डिनेट x चा तो किती असला पाहिजे, 1. तर x चा तुम्हाला पहा कोऑर्डिनेट 1 किती भेटते, इथे. तर मग आता खाली आल्यानंतर तो 3 आहे, 5 आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण इथचा x चा कोऑर्डिनेट किती आहे, 1. जसं इथे a चा 1 आहे तर b चा सुद्धा 1 येणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त कितीचं कोणतं पाहायला लागेल, x कोऑर्डिनेट पाहायचा 1 आहे, म्हणजे आपलं हे काय आन्सर. ओके, त्यानंतर चेक करा, out of the following point lies to the right of the origin on y axis. x axis, y axis. आता चेक करा, हा झाला ओरिजिन. तर आपल्याला काय म्हटलं, आउट ऑफ द फॉलोइंग द पॉइंट लाईज टू द राईट ऑफ द ओरिजिन. आता मला सांगा, हा 0 राईट साईडला राहील, म्हणजे या साईडला राहील. ओके, पॉझिटिव्हला राहील. तर पहिला नंबर आपल्याला काय भेटणार आहे, पॉझिटिव्ह. पण आता चेक करा, पॉझिटिव्ह नंबर भेटणार आहे तुम्हाला, कोणता भेटणार, ओरिजिनच्या राईट साईडला, म्हणजेच मायनस येणार नाही, 0 येणार नाही. आता या दोघांपैकी ए लिहायचा. आता मला सांगा, आपल्याला राईट साईडला भेटलं नाही, म्हणजेच मी काय म्हटलं, राईट साईडला, म्हणजेच x चा ऑर्डिनेट कोऑर्डिनेट नेमचा. आता इथे 2 दिलाय, इथे 2 दिलाय. ओके, पण आता इथे लक्षात घ्या, y चा कोऑर्डिनेट दिलाच नाही, तर म्हणजे y चा कोऑर्डिनेट काय घ्यायला लागेल आपल्याला, 0. तर म्हणजे आपला ऑप्शन कोणतं रे, डी. कोणतं रे, डी. क्लिअर. आता त्यानंतर चेक करा, त्यानंतर आपल्याला काय दिलाय, द डिस्टन्स ऑफ द पॉइंट. कोणता दिलाय, द डिस्टन्स ऑफ द पॉइंट ऑफ द पॉइंट, द डिस्टन्स ऑफ द पॉइंट कोणते दिले तुम्हाला, -3 आणि 4 फ्रॉम द ओरिजिन. ओके, तर आपण डायरेक्ट काय करू शकतो, याला सॉल्व्ह करू शकतो. कशाचा, सर्वात पहिले कोणता नंबर आहे तुमच्याकडे, -3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. ओके, तर चेक करा, -3 चा स्क्वेअर जरी केला तर पॉझिटिव्ह येते, किती आहे, 9, प्लस 4 चा स्क्वेअर केला तर किती, 16. ओके, जर तुम्ही दोघांची ऍडिशन केली तर किती, 25, आणि 25 चा स्क्वेअर रूट निघाला तर किती येते, 5. म्हणजेच आपलं जे थर्ड नंबरचं ऑब्जेक्टिव्ह आहे, जे आपल्याला काय दिलाय, एमसीक्यू दिला, त्याचा आन्सर किती आहे, सी. कोणते, सी. ओके, त्यानंतर चेक करा, आता लास्ट चेक करा, लाईन मेक अन अँगल ऑफ, सॉरी पहिले 300 दिला, इथं 30 डिग्री आहे. किती आहे, 30 डिग्री. ओके, तर लाईन मेक अन अँगल ऑफ 30 डिग्री. ओके, विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस. तर चेक करा, इथं आपला स्लोप दिलाय, तर आपला स्लोपचा फॉर्म्युला काय, स्लोप काय घेतो आपण, m इक्वल टू टॅन थिटा. काय घेतो आपण, m इक्वल टू टॅन थिटा. तर चेक जर केलं तुम्ही, तर टॅन थिटाची व्हॅल्यू किती दिली आपल्याकडे, 30 डिग्री. किती दिली आहे, 30. ओके, तर आपल्याला माहित आहे, तुम्ही जर ट्रिग्नोमेट्री रेशियो टेबल जर बघितलं असेल तर थिटाची व्हॅल्यू काय आहे, टॅन थिटाची व्हॅल्यू येते तुमची 1/√3. म्हणजे कोणत्या नंबरचा ऑप्शन, थर्ड नंबरचा ऑप्शन, सी ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपली एमसीक्यू संपलेले आहे स्टुडंट. आता पाहणार आहोत आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्लिअर. तर नेक्स्ट क्वेश्चन, आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं ते पाहू. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा, काय दिलं आपल्याला, determine whether the given points are collinear.
कोलिनियर आहे की नाही ते आपल्याला बघायचे आहे. तर चेक करा. सर्वात पहिलं फर्स्ट क्वेश्चन जो दिला आपल्याला त्याचे आपण सपोज ए चे कोऑर्डिनेट आहे 0, ओके. बी चे कोऑर्डिनेट आहे 1, मायनस 0.5, ओके. आणि सी चे कोऑर्डिनेट आपले 2, -3. क्लिअर. आता मी काय करतो स्टुडंट, याला जो 0 आहे त्याला काय करतो x1, याला y1, याला x2, याला काय म्हणू आपण y2, याला म्हणू आपण x3 आणि याला म्हणू आपण y3. क्लिअर. आता दोन स्लोप इन आपले. किती स्लोप इन? दोन. एक इन स्लोप ऑफ AB आणि स्लोप ऑफ एक घेऊ BC. ओके. स्लोप ऑफ लाईन पहिला कोणता घेऊ? AB. कोणता घेऊ? AB. तर याचा फॉर्म्युला बनवून आपल्याला y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. क्लिअर. तर चेक करा स्टुडंट, y2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 0.5. ओके. मायनस चेक करा. आणि y1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 2. किती आहे? 2. अपॉन x2 किती आपल्याकडे? x2 आपल्याकडे 1, सॉरी इथं मायनस आहे लक्षात ठेवा. मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे? 0. ठीक आहे. तर आता जर तुम्ही पहा तर वरता येईल तुमचं किती? चेक करा. दोन्ही मायनस आहे, ऍडिशन आहे, तर तुमचं आन्सर येईल इथं मायनस 2.5. किती? 2.5. आणि या 1 न डिवाइड केलं तरी इफेक्ट होणार नाही, म्हणजे आपली स्लोप ऑफ लाईन AB किती आलं? मायनस 2.5. त्यानंतर चेक करा आता स्लोप ऑफ लाईन AB झाला. आता कोणतं घेऊ आपण? BC. कोणतं घेतलं? ओके, BC. आता चेक करा. याच्यामध्ये y2 मोठा होता, y1 लहान होता. तसं आता इथं काय झालं? y3 मोठा आहे. म्हणजे काय करू शकतो मी? y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. क्लिअर. आता इथं व्हॅल्यू पुढे करू आपण. y3 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? -3. मायनस y2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? मायनस 0.5 अपॉन x3 ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 मायनस आणि x2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 1. ओके. आता जर आपण इथं कॅल्क्युलेट केलं तर चेक करा किती आहे? -3 मायनस इंटू मायनस प्लस किती? 0.5 अपॉन कॅल्क्युलेट जर केलं तर किती? 1. तर चेक करा स्टुडंट 1. आता इथं काय करू आपण? या 3 मधून 0.5 गेला तर किती राहते आपल्याकडे? 2.5. चिन्ह कशाचं? मोठ्या संख्येचं, म्हणजे मायनसचं. आणि 1 न काही फरक पडणार नाही. म्हणजेच काय झालं? आता चेक करा. स्लोप ऑफ लाईन AB इक्वल टू स्लोप ऑफ लाईन AB इक्वल टू स्लोप ऑफ लाईन BC. ओके. दोन्ही काय झाले? दोन्ही सेम आहे. म्हणजेच आता आपण काय म्हणतो? दोन्ही जर सेम आले, दोन्ही काय आले? स्लोप ऑफ लाईन AB इक्वल टू स्लोप ऑफ लाईन BC. तर दोन्ही मध्ये हा पॉईंट कसा आहे तुमचा? कॉमन आहे. ओके. तर आपण असं म्हणू शकतो की पॉइंट A, B and C. ओके. पॉइंट A, B and C are collinear. ओके. या ठिकाणी आपला जो क्वेश्चन नंबर सेकंड आहे. क्वेश्चन नंबर काय? सेकंड. दोन आणि एक आणखी स्टुडंट पहा. क्वेश्चन नंबर सेकंड मधला पहिलाच झाला कोलिनियर. आणखी या ठिकाणी तुम्ही एक लक्षात ठेवले, हा जो क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2, याला तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युल्याने सुद्धा काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. क्लिअर. त्यानंतर आता पहा आपण घेऊ क्वेश्चन नंबर सेकंड, त्यातलाच सेकंड पाहू आपण. ठीक आहे. तर पाहणार आपण क्वेश्चन नंबर 2. तर पहा स्टुडंट, क्वेश्चन नंबर 2 आपल्याला किती दिला? चेक करा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं आपल्याला? P चे कोऑर्डिनेट काय दिले तुम्हाला? 1, 2. Q चे कोऑर्डिनेट काय दिले तुम्हाला? 2, 8/5. आणि R चे कोऑर्डिनेट काय दिले तुम्हाला? 3, 6/5. ओके. आता चेक करा. पहिल्या कोऑर्डिनेटला काय म्हणू आपण? x1, याला म्हणू y1. दुसऱ्याला x2, y2, x3, y3. ठीक आहे. तर सर्वात पहिला स्लोप पुन्हा काढू आपण PQ चा. ओके. स्लोप ऑफ लाईन PQ. आपला फॉर्म्युला काय घेतो आपण? y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर y2 चेक करा. आपल्याकडे y2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 8/5.
मायनस y1 ची आपल्याकडे 2 अपॉन x2 आपल्याकडे 2 मायनस आणि x1 ची व्हॅल्यू 1. ओके, आता चेक करा. हा 5 याला काय असतो मल्टिप्लाय, तर 8 मायनस 5 टू जा 10 अपॉन किती राहिले 5 आणि इथं किती राहील आपल्याकडे 1. तर चेक करा स्टुडंट 1 चा याच्यावर काही इफेक्ट होणार नाही. तर आता पहा जर 10 मधून तुमच्या 8 गेले तर 2 राहते, चिन्ह मोठ्या संख्येचे -2/5. तर स्लोप ऑफ लाईन किती आली आपल्याला, स्लोप ऑफ लाईन PQ किती आला -2/5. आता स्लोप ऑफ लाईन कोणती काढायची, QR. तुम्ही याच्या खाली सुद्धा लिहू शकता स्लोप ऑफ लाईन कोणता आपल्याजवळ QR. चेक करा आता काही आपल्याजवळ QR च y3 मायनस y2 आणि x3 मायनस x2. ठीक आहे. आता जर पाहतो y3 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 6/5 मायनस y2 ची व्हॅल्यू आहे 8/5 अपॉन x3 आपल्याकडे 3 आहे मायनस आणि x2 किती आपल्याकडे 2 आहे. तर इथं जर पाहतो तुमचा बेस जो आहे न्यूमरेटर समजा डिनॉमिनेटर सेम आहे, तर मी त्याला 5 जसच्या तसं घेतलं आणि 6 मधून 8 जर गेले तर तुमचे 2 रेंज चिन्ह मोठ्या संख्येचं आणि खाली करायला तुमचं 1 ला काही तुमचं व्हॅल्यूमध्ये डिवाइड केलं तरी तेच येणार. तर किती येणार आपल्याकडे -2/5. तर या ठिकाणी आपला हा सुद्धा स्लोप आलाय. तर जर आपण आता पाहतो स्लोप ऑफ लाईन PQ इक्वल टू स्लोप ऑफ लाईन QR. ओके, स्लोप ऑफ लाईन कोणता आहे PQ इक्वल टू स्लोप ऑफ लाईन कोणती आहे QR. ओके, आता स्लोप ऑफ लाईन PQ झाला आणि स्लोप ऑफ लाईन QR इक्वल आहे, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण पॉईंट कोणते आपल्याकडे PQR काय कोलिनियर म्हणून म्हणू शकतो आपण पॉईंट PQR, पॉईंट PQ and R are कोलिनियर. ठीक आहे. या ठिकाणी चेक करा आपला क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड सुद्धा संपलेला आहे. स्टुडंट एकदम सोपी एक्झाम्पल आहे, जास्त कठीण आहे नाही, फक्त थोडी तुम्हाला प्रिपरेशन करावी लागेल किंवा थोडं काळजीपूर्वक तुम्हाला बघावं लागेल. तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर नेक्स्ट. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आपला जो थर्ड नंबरचा दिला आहे यामधला, याच्यामध्ये पाहू आपण काय दिलं आपल्याजवळ L चे कोऑर्डिनेट काय 1 2, M चे दिले आपल्याला 5 3 आणि N चे दिले आपल्याला 8 6. ओके, तर सर्वात पहिल्याला काम आपण काय म्हणतो x1 y1 x2 y2 x3 y3. क्लिअर. तर सर्वात पहिला स्लोप कोणता निघणार आपला LM, स्लोप ऑफ लाईन LM. तर काय फॉर्म्युला आपला y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1. तर y2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 3 मायनस आणि y1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 2, याची व्हॅल्यू आपल्याकडे 5 मायनस x1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 1. तर इथं डिवाइड केलं तर इथे येईल 1 आणि खाली येईल तुमचे 4. तर किती आला आपला आन्सर, सॉरी 1/4. किती आला 1/4. क्लिअर इथपर्यंत. आता स्लोप ऑफ लाईन LM झाला, आता कोणता काढू MM. क्लिअर. आता स्लोप ऑफ लाईन MM म्हणजेच काय तुमचं y3 मायनस y2 आणि x3 मायनस x2. क्लिअर. तर y3 ची व्हॅल्यू जर पहा तुमच्याकडे किती दिली आहे 6 मायनस आणि y2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, y2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 3. ओके, x3 आपल्याकडे किती आहे 8 मायनस आणि x2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 5. तर वरपर्यंत तुमच्याकडे 3, खाली सुद्धा तुमच्याकडे किती राहील 3 आणि कॅल्क्युलेशन किती 1. तर आता चेक करा, इथं आहे 1/4 आणि इथं आहे 1, म्हणजेच काय झालं स्लोप ऑफ लाईन नॉट इक्वल टू स्लोप ऑफ लाईन MM. म्हणजेच काय लिहू शकतो आपण स्लोप ऑफ लाईन कोणत्या स्लोप ऑफ लाईन LM नॉट इक्वल टू ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन कोणता आहे MM. म्हणजे इक्वल नाही आहे, दोन्ही स्लोप काही इक्वल आले नाही, तर आपण काय लिहू शकतो पॉइंट कोणकोणते आहेत L M
and n are not collinear. आर नॉट कोलिनियर. या ठिकाणी पाच स्टुडंट आपला क्वेश्चन नंबर सेकंड सुद्धा पूर्ण तीनही एक्झाम्पल आपले संपले आहे, ज्यामध्ये 2 कोलिनियर आले आणि एक तुमचा कोलिनियर आलेला नाही. ओके, तर आता यामधला पाहणार आहोत आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा इझी आहे, तुमचा जास्त कठीण आहे नाही. तर पहा यामध्ये काय दिलेलं आहे. पहा यामध्ये आपल्याला म्हटलं आहे की फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द मिड पॉइंट ऑफ द लाईन सेगमेंट जॉइनिंग पी आणि क्यू. काय करायचे आहे, पी आणि क्यू चे काय करायचे आपल्याला मिड पॉइंट काढायचे. काय करायचे मिड पॉइंट. ओके, तर आपण सर्वात पहिले काय लिहायचं, कोणते कोऑर्डिनेट आपल्याला काय दिलं आहे, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. जे पॉइंट दिले आहे पी आणि क्यू चे काय करू आपण कोऑर्डिनेट काढू. तर सर्वात पहिले मी काय करतो पी, तर चेक करा मिड पॉइंट काढा. काय म्हटलं, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द मिड पॉइंट कोणाचे पी क्यू चे. ठीक आहे, तर आता पी साठी आपल्याला दिलं दिलं 0 आणि 6. याला म्हणतो मी x1 आणि याला म्हणतो y1. आणि क्यू साठी काय दिलं आपल्याला, तर दिले आपल्याला 12 आणि किती दिलं आहे 20. ओके, तर याला म्हणतो आपण x2 आणि याला म्हणतो आपण y2. ओके, तर मिड पॉइंट काढायचे आपल्याला. काय काढायचे आहे मिड पॉइंट. तर आपण क्यू बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला एकदम सोपा. आता मिड पॉइंट फॉर्म्युल्यानुसार आता आपण घेऊ इथं x. काय घेतला x. तर आपल्याला फॉर्म्युला काय x1 प्लस x2 बाय 2 आणि y साठी घेऊ आपण y1 प्लस y2 बाय 2. ठीक आहे, सर्वात पहिले याला सॉल्व्ह करू आपण. तर x1 किती आपल्याकडे 0 प्लस x2 किती आपल्याकडे 12 अपॉन 2. तर याचं कॅल्क्युलेट केलं तरी किती येणार आहे 12 बाय 2 म्हणजे 6. ओके, मिड पॉइंट काय म्हणलं फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द मिड पॉइंट ऑफ द लाईन सेगमेंट. तर जे पॉइंट निघेल आपल्या किती आला येत 6. आता याचे काढू आपण इक्वल टू y1 किती आपल्याकडे 6 प्लस y2 किती आपल्याकडे 20 बाय 2. दोघांची ऍडिशन केली तर 26 बाय 2. तर कॅल्क्युलेशन किती आलं आपलं 30. ओके, झालं इथपर्यंत. आता तर आपण काय करू शकतो, आता आपल्याला विचारलाय फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट आपण लिहू शकतो द कोऑर्डिनेट ऑफ सेगमेंट. कोणाचं PQ. द कोऑर्डिनेट ऑफ सेगमेंट PQ किती आले तुमचे. द कोऑर्डिनेट ऑफ सेगमेंट PQ किती आले 6 and 13. 6 and 13. तर पाच स्टुडंट या ठिकाणी द कोऑर्डिनेट ऑफ सेगमेंट PQ चे जे कोऑर्डिनेट मिड पॉइंट तर ते किती आले आपल्याला 6 and 13. या ठिकाणी आपला जो थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा पूर्ण संपलेला आहे. स्टुडंट जे आपण व्हिडिओ बनवत आहे ते थोडे काय बनवणार 20 ते 25 मिनिटाचे बनवत आहे, तर जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्रास व्हायला नको. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 मधले एक्झाम्पल पाहणार आहोत. थँक्यू.